सागर अज्ञानत्व हरुणि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा पात्र तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय आहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे रावो चालवी आपुल्या पाडे तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित बापर कुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा तैसा मी कपतित परी तुझा मुद्रांकित कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय श्री गणेशाय नमः युजन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांति निर्वाण परमा मत्संस्थामधिगच्छति वाचा महाराज ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे ते तदेहाते रूप हरपे ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे ते तदेहाचे रूप हरपे मग तो डोळ्यान माझी लपे जगाचिया मग तू डोळ्याची लपे जगाचिया ये रवी आदिलाची ऐसे सावयव तरी दिसे यरवी अदिलाची ऐसे सावयव तरी दिसे परिवायूचे का जैसे वळले होय परिवायूचे जैसे होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंती सांडोनी उभा ना तरी कर्दळीचा गाभा बुंती सांडोनी उभा का अवयवची उदया तो तैसे होय शरीर तैसे मनिजे खेचर तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर
हे पद होता चमत्कार पिंड जनी हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकू निघोनी जाये मागा पाऊलांची ओळ राहे देखे साधक साधक निघून निघून जाये जाये मागा पाऊलांची ओळ ओळ राहे तेच ठाई ठाई होये आणि महादिक तेच ठाई ठाई होये आणि मादिक परी तेने काय काज आपण या अवधारी ऐसा धनंजया परी तेने काय काज आपणया अपनाया अवधारी ऐसा धनंजया जया लोक भूतत्रया देहींचा देही लोप अति भूतत्रया देहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी पृथ्वी ते आप विरवी अपाते तेज जिरवी तेजातू पवन हरवी हृदया माझी तेजाते पवनो हरवी हृदया माझी पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नि अनुकारे पाठी आपण एकला उरे परी शरीराचे अनुकारे मग तोही निघे अंतरे गगना मिळे मग तोही निघे अंतर नामे ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुती ऐसे नाम हे ते वेळी कुंडलिनी हे भास जाये मग मारुती ऐसे नाम होई हरी शक्तीपणा ते आहे जवन मिळे शिवी परी शक्तीपण ते आहे जवन वेशी मग जालंधर सांडी ककरांत फोडी मग जालंधर सांडी करांत फोडी गगनाची पहाडी पैठी होय गगनाची पहाडी पैठी होय हे ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी पश्चंतीची पाऊटी मांगा घाली पश्चंतीची पाऊटे मागा घाली पुढा तन्मात्र अर्धवेरी आकाशाच्या अंतरी पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता देवी भरती गमे सागरी सरिता देवी मग ब्रह्मरंद्री स्थिरावोनी सोहम भावाचा भाया पसरोनी मग ब्रह्मरंद्री स्थिरावोनी सोहम भावाच्या पाया पसरुनी परमात्मा लिंगा धावूनी अंगा घडे परमात्मा लिंगा धावूनी तव महाभूतांची जवनिका फिटे मग दुईसी होय झटे तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोही होय झटे तेत गगना सकट आटे समसरी तिये तेथ गगना सकट आटे समरसिये पै मेघाचे निमुखी निवडिला समुद्र का ओघी पडिला पै मेघाचे निमुखी निवडिला समुद्र का ओघी पडिला तो मागुता जैसा आला आपण पया तो मागुता जैसा आला आपण पया देवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे
देवी देवी पिंडाचे पिंडाचे निमित्ते निमित्ते पदी पदी पद पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडू कुमारा. ते ते एकत्व एकत्व होय होय तैसे तैसे पंडुकुमारा. पंडुकुमरा. आता दुजे हन होते ही एकची हे आई ते. आता आता दुजे दुजे हन होते की की एकची हे आई ते ऐते. आईशी वंचने पुरते पुरेची ना. ऐसी हे विवंचने विवंचने पुरते पुरते पुरेची नाम. गगनी गगनालया जाये ऐसे जे काही आहे. गगनी गगनलया जाये ऐसे जे काही आहे. ते अनुभवे जो होय तो होऊनी थाके. ते अनुभवे जो होय तो होऊनी ठाके. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू. म्हणून मनोनी तेथीची तेथीची मातू मातू न न चढेची चढेची बोलाचा बोलाचा हातू. जेने संवादाची अगावा अंतू पैठी की जे. जेने संवादाची गावा अंतू ठीक पैठे. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी. अर्जुना अर्जुना एरवी एरवी तरी या या अभिप्रायाचा जे गर्भधरी. गर्भधरी ते पाहे पावई खरी दुरी ठेली. ते पाहे पावैखरी दुरी दुरी ठेली. ठेली. भ्रूलता मागिली कडे तेथ मकराचे ती अंगण मांडे. भृलता मागिले मागीकडे कडे तेच ते मकराचींची अंगण मांडे. मांडे. तडया प्राण साकडे गगना येता. तडिया प्राणांकडे गगना येता. साठी तेथेची तो भेसळला काही शब्दाचा दिवो मावळला. पाठी पाठी तेथेची तेथेची तो तो मिसळला. भेसळला तै तै शब्दाचा शब्दाचा दिवो मावळला. मग तयाही वरू आटू भाविनला आकाशाचा. मग तयारी वरी वरी आटू भाविनला आकाशाचा. आता महाशून्याची डोही जेत गगनशीची ठाव नाही. आता महाशून्याची डोही तेथ गगनाची ठावो नाही. गेलं काही बोलाचा या. तेथ तेथ तागा तागा लागेल लागेल काही काही बोलता बोलाचा येईल. म्हणून आखरा माझी सापडे ही कानावरी जोडे. म्हणून अकरा माझी सापडे की कानवरी जोडे. हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. ते तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. जे काही दैवे अनुभविले पावे. जे काही दैवे अनुभविली फावे. ते आपणची हे टाकावे हो निया. ते आपणची हे टाकावे होण्या. पुढती जाणणे ते नाहीची म्हणून असो किती हेची. पुढती जाणणे ती नाहीची म्हणून असो किती हेची. बोलावे आता वायाची धनुर्धरा. बोलावे आता वायाचे धनुर्धरा. ऐसे शुद्ध जात मागोते सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे. ऐशी शब्द जात माघारे फिरे सरे तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे. पुरे. वाराही जेतना शिरे विचाराचा.
वाराही चेतनशिले विचाराचा जे उन्मनीयेचे लावण्य जे तुर्याचे तारुण्य जे जे उन्मणीचे उन्मनीयेचे लावण्य लावण्य जे जे तुरीचे तुरीचे तारुण्य तारुण्य अनादि जे अगण्य परम तत्व अनादि अनादि जे अगण्य परमतत्व परमतत्व. थांबा महाराज बघा या ठिकाणी सांगतायत 15वा श्लोक आहे. ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे. भगवान संत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत आणि त्यांनी योग सांगितलाय आपल्याला. काल कुंडलिनी शक्ती विरघळली त्यावेळेस सांगतायत ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे. मग डोळ्या माझी लपे जगाची. हे संपूर्ण तेज त्या ठिकाणी शक्तीचं हरवल्यानंतर ते प्रत्येकाच्या जगाच्या डोळ्यामध्ये लपलं जात. यरवी आधिलाची ऐसे सावयव तरी दिसे परी वायू का जैसे वळिले होय. यरवी बघितलं तर आधी सारखंच शरीर दिसतं त्याचं. सावयव त्याच पद्धतीचे अवयव वर पाहता दिसतात. परंतु वायूचे का जैसे वाळिले होय. वाऱ्यानं त्या ठिकाणी सुकवल्यासारखं वाळल्यासारखं ते शरीर असतं. ना तरी कर्दळीचा गाभा बुंधी सांडोनी उभा. कर्दळीचा गाभा उभा आहे पण बुंधी सांडोनी म्हणजे खालून उपडल्यासारखं. तो वारा आला की जसा उडून पडतो असा हलका दे योग्याचा. का अवयवची नभा उदया आले. आकाश तत्वाला अवयवच उभवलेत की काय म्हणजे हलके झालेत असं म्हणायचंय माऊलींना. तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर. अशा प्रकारचं शरीर झाल्यानंतर त्याला खेचर म्हणतात. खेचर म्हणजे आकाश गतीनं जाणार. हे पद होता चमत्कार पिंडजनी. हे काय होतायत हे पद होता चमत्कार. हे पद झाल्यानंतर पिंडामध्ये चमत्कार होतात. कारण तो आणखी पिंडातच आहे देहातच आहे. हे अशा पद्धतीचा जर अभ्यास केला. देखे साधकू निघोनी जाये मागा पाऊलाची ओळ राहे. तेथ ठाई ठाई होय अनिमादिक. पहा योग साध्य करणारा साधक चालून गेल्यानंतर पाठीमागे त्याची पावले उमटतात. त्या प्रत्येक पावलाच्या ठिकाणी अनिमादिक सिद्ध्या हात जोडून उभ्या असतात. म्हणजे एवढ्या पदाला तो प्राप्त होतोय. परी तेने काय काज आपणया अवधारी ऐसा धनंजया. अर्जुना अशा प्रकारे तो त्याचा अधिकार येतो. तो जिथून गेलाय तिथं सुद्धा सिद्ध्या उभ्या राहतात. परंतु या सगळ्याशी आपलं काय काम असं जर तुला वाटलं तर ऐक. लोप अतिभूतत्रया देहीचा देह. कारण अर्जुनाला भगवान सिद्धी सांगत नाहीत लक्षात घ्या. आधीची 97वी ओवी त्या ठिकाणी काय दाखवलं की योगी जिथून गेला तिथं पायावर अनिमादिक सिद्ध्या उभ्या राहतात. परंतु सिद्धी म्हणल्याबरोबर अर्जुन म्हणेल मला काय करायचं. म्हणजे अर्जुन सिद्धीचा भक्त नाही लक्षात घ्या. परी तेने काय काज आपण. अर्जुना तू म्हणशील की आपल्याला काय करायचंय मला काय करायचंय देवा त्याच्यावर. कारण अर्जुनाला देहाचा मोह आहे सिद्धीचा मोह नाही. अवधारी ऐसा धनंजया लोप अतिभूतत्रया देहीचा देह. त्या व्यक्तीच्या देहात असताना त्रिभुवनाचा नाश होतो लोप होतो. कारण तो त्रिभुवन होतो. त्याच्या देहामध्ये भूतांचा नाश कशा पद्धतीत होतोय बघा. पृथ्वी ते आप विरवी अपाते
तेज जिरवी, तेजा ते पवनु हरवे हृदया माझे. आता लक्षात घ्या, आधीच्या ओवी 98ची तिसरी खंडणी. लोप आथी त्रिभूत त्रया. मी त्रिभुवन म्हटलं, पण त्रिभुवन नाहीये, 3 भूतांचा लोप होतो. अगोदर आपण सांगितलं की 2 भूतांचा लोप होतो पंचमहाभूतापैकी. कोणकोणत्या? पृथ्वीचा आणि आपाचा, म्हणजे पाण्याचा आणि जडत्वाचा लोप झालाय. आणि आता काय सांगितलंय, कशा पद्धत? पृथ्वी ते आप विरवी. पृथ्वीचं जडत्व हे तेजामध्ये विलीन होतं. आपा ते तेज जिरवी. पृथ्वीचं जडत्व पाण्यामध्ये विरघळलं जातं, पाण्याला तेज जिरवतं. आणि तेजाला पवन उचलून घेतो, म्हणजे वारा उचलून घेतो. तेजा ते पवन हरवी हृदया माझे. आणि हे तिन्ही भूत, पंचमहाभूत हृदयामध्ये विरघळतात. 5 जणांचा देह होता, आता किती जणांचा उरला? 2 उरला. 3 संपले, लक्षात घ्या. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचे अणुकारे. मग तोही निघे अंतरे गगना मिळे. मग तो त्या ठिकाणी एकटाच उरलेला आहे. कोण? वायू. पाठी आपण एकला उरे, परी शून्याचे अणुकारे. तो एकटाच शेवटी उरतो आणि शून्याचे अणुकारे. अणुकार कशाचा आहे? परी शरीराचे अणुकारे. शरीरामध्ये तो अणुकारला जातोय. मग तोही निघे अंतरी गगना मिळे. तो सुद्धा त्या ठिकाणी शेवटी अंतरामध्ये जाऊन गगनात मिसळतोय, गगन होतोय. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाय. त्यावेळी कुंडलिनी हा शब्द विरघळला जातो, संपला जातो. मारुती ऐसे नाम होय. मग त्याला मारुती म्हणावं. मारुत म्हणजे वारावर. कुंडलिनी शक्ती गेल्यानंतर मारुती हे नाव राहतं म्हणतायत त्या ठिकाणी. त्यावेळी फक्त मारुती म्हणजे वायू, बरोबर. परंतु ती ब्रह्मात मिळेपर्यंत तिची शक्ती कायमच असते. अद्यापही ती शिव स्वरूपाला गेलेली नाहीये. कारण कुंडलिनी ही शक्ती आहे. शक्ती म्हणजे काय? बरीच वेळेस कन्फ्युजन होतं. ज्या ज्या दृश्य गोष्टी आहेत, ज्या जड आहेत, पातळ आहेत, किंवा आणखी काय, त्यांना शक्ती म्हटलं. त्याला आकार आहे, त्याला शक्ती म्हटलं. आता 3 महाभूतांचा आकार मावळलाय, परंतु आणखीही शिवामध्ये गेलं नाही. परी शक्तीपण ते आहे जव न मिळे शिवी. पण आणखी सुद्धा शक्तीपणा आहे, ती शिवामध्ये मिसळलेली नाहीये. मग त्या ठिकाणी सांगतायत, मग जालंधर सांडी. जालंधर बंद सोडून काकी मुख फोडून, म्हणजे याला आपण प्रावरण म्हटलं जातं. हे काय जालंधर बंध जो काही आहे, आपण सुरुवातीला बसत असताना कोणता बंध होता? हा जालंधर बंध. मग जालंधर सांडे ककारांत फोडी, गगनाची पहाडी पैठी होय. मग तो एवढ्याच बंधनात नाहीये, तर समस्त ब्रह्मांडाची त्या ठिकाणी काय करू शकतोय तो? होय फोडोनी ब्रह्मरंध्रे. आकाशाच्या पहाडावर तो प्रवेश करतोय. ती ओंकार पीठावर पाय देऊन पश्यंती वाचेची पायरी टाकते. पण बोलत असताना म्हणतो बघा, देव कसा आहे? परा पश्यंती मध्यमेच्या पलीकडे. मध्यमेपर्यंत मगा पोहोचले होते, आता पश्यंती आहे. ते ओंकाराची पाठी पाय देऊनी उठाव. हे काय नेमकं? ओंकार म्हणजे अहम ब्रह्म आहे.
ओंकाराचं चिन्ह सुद्धा दिसतंय बघा. अकार उकार मकार या 3 पंचमहाभूतांनी बांधलेला ओंकार हा शब्द निघतोय. त्या ओंकार हा शब्द पश्यंतीच्या पाऊटीनं, आता कोणती भाषा उरली? पराभाषा. पश्यंतीची पाऊटी माघा घाली, पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी. पुढा त्याच्या पुढं तन्मात्रा होती, ती अर्धमात्रा आहे. जी काही वर टोपी दिसते ना, तिला काय म्हणतात? अर्धमात्रा म्हणतात. चंद्रासारखे कोर आणि मध्ये टिंब. तर ती जी काही अर्धमात्रा आहे, पुढे तन्मात्रा अर्धवेरी, ती आकाशाच्या अंतरामध्ये भरती गमे सागरी सरिता जेवी ती विरघळून जाते. कोणत्या? परमात्म रूपी आकाशात. लक्षात घ्या, कोणत्या आकाशात? परमात्म रूपी आकाशात अहंभाव जो देहाचा आहे, भावार्थ रामायणाच्या बालकांडाच्या 14व्या अध्यायामध्ये जनकजींच्या आश्रमाचं वर्णन करत असताना संत नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. थोडीशी ओळी खाली घ्या. संत नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की जे काही जनकाच्या दारातली ही आहेत, वॉचमॅन आहेत, ती म्हणजे कोण आहेत? अर्धमात्रा आहे, ओंकारावरची. ती ओंकारावरची अर्धमात्रा म्हणजे अहम आणि सोहम यातलं कुलूप आहे, बर का. यातले दरवाजातले कोण आहेत? नाथ महाराजांनी सांगितल्या पद्धतीमध्ये ते द्वारपाल आहेत, जे अहम वाल्याला सोहमच्या घरी येऊ देत नाही. मग ती अर्धमात्रा या ठिकाणी खंडित केली जाते. ते द्वारपालांचं घर पार केलं जातं. कारण लायसन नसणारा माणूस पोलीसवाल्याच्या भीतीने गाडी चालवतो महाराज. तेवढी चौकी जाईपर्यंत हसत असते. तसं आपण अभ्यासाचं लायसन घेऊन चालायचं, परंतु भीती कुठं असते? तर त्या ठिकाणी असते ज्या ठिकाणी ओंकार आहे. ओंकाराची अर्धमात्रा आहे 303 बघा. त्या ठिकाणी बघा, पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरे सरिता जेवी मग ब्रह्मरंध्री स्थिरावुनी सोहम भाया. कारण अहमची गाठ सुटली, आता सुटली, आणि ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर झालाय आणि सोहम भाव आतमध्ये बाह्या पसरून त्याचं स्वागत करतोय. आणि आता बाह्या पसरून कुठं जायचंय? परमात्मा लिंगा धावोनी अंगा घडे. आता परमात्म लिंगाचा स्पर्श होतोय, अंतःकरणातच चालू आहे सगळं. परंतु अहमची गाठ सुटल्यानंतर सोहम भावाच्या बाह्या पसरून परमात्म लिंगाला काय द्यायचे? मिठी द्यायचे. तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहीसी होयच. मग महाभूतांची जवनिका फिटली जाते आणि दोन्ही एक होतात. तेथ गगना सकट आटे समरशी. आकाश उरलं होतं बर का, एकट संपलं. गगना सकट त्या ठिकाणी आटलं आणि समरस पांडुरंगामध्ये झालं, परब्रह्मामध्ये झालं. पै मेघाची मुखी निवडिला समुद्र का ओघी पडलेला. मेघाच्या मुखातून निवडलेला समुद्र का ओघी पडिला, तो मागुता जैसा आला आपणया. या ठिकाणी सांगतायत तो त्या ठिकाणी ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघाच्या द्वारे जाऊन नंतर जमिनीवर वर्षा होऊन परत समुद्रात येतं, तशा प्रकारे जीव अभ्यास योगानं समुद्राचंच पाणी ढगात जातं, पण ढगातून पडल्यानंतर त्याला पुन्हा समुद्राला जाण्यासाठी शेतात पडतं, वड्यात जातं, वड्यातून नदीत जातं, नदीतून पुढं 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 पुढं. अवघड. एवढं सोपं आहे का? जीव हा परमात्म्यापासूनच निघालाय, पण परमात्म्यापाशी जाणार.
माऊली म्हणतायत या पद्धतीत जीव परमात्म्यापाशी जाऊ शकतो. कसा? मेघाचे निमुखी निवडिला समुद्र का ओघी पडे. तो मागोता जैसा झाला अपनया. आता एकदा समुद्रात गेला की तो समुद्र होतो. तशा प्रकारे आत्म स्वरूपाला जीव अभ्यास योगानं प्राप्त होतो. टीवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेश. पिंडाच्या आमिषानं, पिंडाच्या त्या ठिकाणी, मिश म्हणजे काय? त्याला आपण निमित्त म्हणतो. पदी पद प्रवेश. ओढा हे निमित्त आहे, नाली हे निमित्त आहे, नदी हे निमित्त आहे, समुद्र हे. ते एकत्व तैसे होय तैसे पंडू कुमारा. ते एकत्व तशा प्रकारचं आहे जसं नदी समुद्राचं. आता दुजे हन होते की एक जिते. आता दुसरं काही होतं का? ते आयत एकच होतं, आयत एकच होतं मला, दुसरं काही नाही. ते पाणीच होतं, पण मार्गानं गंगेच्या आलं, मार्गानं वड्याच्या आलं. अशा प्रकारे जीव हाच परब्रह्म होता, परंतु त्याला एका विशिष्ट मार्गाने ऐसे विवंचने पुरते उरेचे. आता सांगण्यापुरताही त्यांच्यामध्ये भेद उरलेला नाही. गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे. आकाश आकाशामध्ये विटून जात, अशा प्रकारचं ते काही आहे. ते अनुभवी जो होय तो अनुभव ज्यावेळेस झाला त्यावेळेस तो आकाश किंवा समुद्र झाला, म्हणजे भगवान. आता जीवामध्ये आणि परब्रह्मामध्ये भेद राहिला नाही. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू. म्हणून माऊली म्हणतात तेथीचा मातू, तिथं काय घडतं हे बोलून सांगता येत नाही, ते अनुभव घ्यावा लागतो. जेने संवादाची गावा तू पैठी की जय. माऊली म्हणले देव आणि अर्जुनाचा संवाद ऐकत असताना हे सांगण्यात आलं, पैठी की जय. अर्जुना यरवी तरी या अभिप्रायाचा जो गर्व तरी, ते पाहे पावैखरी दुरी ठेले. हे ज्ञान अभिमान मी सांगतोय ही वैखरी आहे. ती वैखरी दूर राहिली आहे, कारण परापश्यंतीच्या पलीकडे गेली आणि आत्मतत्व समोर प्रगटलेलं आहे. अशा प्रकारे माऊली म्हणतायत. आता बघा 311 ओळीपर्यंत निरूपण घेतलेलं आहे आपण. आता जीव ब्रह्मपदापर्यंत पोहोचलाय. यानंतरचा विषय बघू दे कसा आहे. विश्वात्मके देवी येने वाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनबरत भूमंडळी भेट तू
कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांसी चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनितिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया